बनवशील का माझे नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का सांग रे सांग तुझा राजा तू मला बनवशील का तुझे हातावर टॅटू माझे नावाचं काढशील का सांग लाव प्यारे माझ्याशी करशील का सांग लाव प्यारे माझ्याशी करशील गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे संकष्टी. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळीच पप्पांना साबुदाण्याची खिचडी मम्मीने बनवली होती टिफिनला द्यायला आणि थोडीशी ब्रेकफास्टला केलेली रोहितसाठी. तर मग आपण त्याला ही खिचडी देऊया आणि मग जेवणाला पण आम्ही साबुदाण्याची खिचडीच खाणार आहे कारण की आमची सगळ्यांची फेवरेट आहे. त्याची रेसिपी तुम्हाला मी नंतर दाखवते. चला तर मग आपण खिचडी रोहितला देऊन येऊया. कशी झाली आहे खाऊन सांग. मी पण तोपर्यंत माझं राहिलेलं काम करून घेते. मी खाली गेली होती मार्केटला. तुम्हाला रेसिपी दाखवायची होती साबुदाण्याची खिचडी पण मम्मीने साबुदाण्याची खिचडी ऑलरेडी बनवली आहे. तर तुम्हाला रेसिपी दाखवायची राहूनच गेली. खूप लेट झालं यायला म्हणून तिने बनवून घेतली. जेवणाला उशीर होईल ना म्हणून. आता या टाइमला तर दाखवू नाही शकलो. नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की दाखवू रेसिपी. गणपतीच्या मंदिरात संकष्टी निमित्त गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाय. तनिषाला उचलून लाईन आहे खूप मंदिरात जायला. मंदिर अतिशय सुंदर होतं. जुईनगर स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे खूप गर्दी पण होती आज मंदिरात. छान वाटलं दर्शन घेऊन. कसं वाटलं तनिषा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन? छान ना. आता तनिषाला त्या समोरच्याच गार्डनमध्ये घेऊन आलो आम्ही.
काय झालं? काय होतं बाळा? पण तुलाच मोकळे केस आवडतात ना. पप्पा गाडी आणायला गेले, तोपर्यंत आम्ही पप्पांचा वेट करतो इथे. काय काय एन्जॉय केलं तू गार्डन मध्ये सांग? पाण्यात काय काय होतं? आणि काय काय गेम्स खेळली? आम्हाला एक वॉच रिपेअर करायचं आहे, ते वॉचच्या शॉपमध्ये थांबलोय जरा. आजचा मेन्यू आहे स्पेशल संकष्टी चतुर्थीचे मोदक. आपण तूप टाकलंय, ओलं खोबरं आणि गूळ. त्याला चांगलं परतून घेऊया. आपण त्याला ब्राऊन होईपर्यंत थोडं हलकंसं परतून घेऊया. लो फ्लेमवरती परतूया. गॅस लो फ्लेमवरच ठेवलाय. गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया आणि नंतर मग हो. तू खाणार? वेलची पावडर टाकली आहे त्याच्यात. आता बघू शकता तुम्ही, चांगल्या प्रकारे मेल्ट झालाय गूळ. आणि थोडंसं ओलसरच ठेवूया त्याला. आता आपण पिठासाठी गरम पाणी करून घेऊया कढईत. जेवढ्या वाट्या कढईत आपण पाणी घेतलंय तेवढ्याच वाट्या पीठ पण घेऊया. इक्वल प्रमाणात घ्यायचं दोन्ही पण. पाण्यात थोडंसं मीठ टाकूया आणि तेल पण. आता बघू शकता पाण्याला उकळी आली चांगली. आपण त्याच्यात पीठ टाकलेलं आहे तांदळाचं. जेवढ्या प्रमाणात पाणी घेतलं तेवढ्या प्रमाणातच वाटीत तांदळाचं पीठ घेऊया. पीठ आपलं तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालंय पीठ. आणि इथे मोदकांची तयारी स्टार्ट झाली आहे. चाळणीला तूप लावून घेतलंय वाफेवर.
हे सारण केलेलं ब्लॅक कलरचे, ब्लॅक गुळ असतं ना त्याचं केलंय म्हणून ते ब्लॅक दिसते. नैवेद्य दाखवून घेऊया आपण देवाला. सॉरी सर, आज खूप ट्रेनला गर्दी होती, ट्रेन मिस झाली म्हणून. खेळतो. आई आणि तुम्ही काय खेळताय दोघी जणी? काय खेळतात नंतर बोललास ना तू. मला खूप लवकर जायचं आज घरी. प्लीज नका ना देऊ एवढं काम. मी देणार तुला. हे घे एवढं का. ओके, आता तू पूर्णच केलंस. इथे होमवर्क दिला घरी जाऊन करायचं ते. ओके सर. काय खेळताय तुम्ही दोघी? आणि मी सर ऑफिस खेळते. त्यामुळे तुम्हाला दाखवून मग दोघींमध्ये बॉस कोण आहे? मी आहे. ओके, आणि एम्प्लॉई? आई आहे. हे घ्या उघडून घेऊ. आता बाय बाय. आता लाईक आणि कमेंट करा. बाय बाय.